डोनाल्ड ट्रम्प यांनी आता इराण विरोधामध्ये थेट युद्ध पुकारले। आतापर्यंत अमेरिकेने इस्रायलला पुढे करून इराणला नमवण्याचा प्रयत्न केला, पण इराण माघार घेत नसल्यामुळे अखेर अमेरिकेलाही युद्धात उतरावं लागलंय। अशा स्थितीमध्ये इराणचे शेजारील देश कुणाला साथ देणार, विशेष करून भारत आणि पाकिस्तान कुणासोबत राहणार, यावरती अमेरिकेची रणनीती ठरणार आहे। 18 जून 2025 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली। असीम मुनीर यांना व्हाईट हाऊसमध्ये जेवणाचं निमंत्रण होतं, पण या डिनर डिप्लोमसीनंतर दोघांची बंद दाराआड चर्चा झाली आणि इथे पत्रकारांनाही प्रवेश दिला नव्हता। 19 जून 2025 दुसरा दिवस पंतप्रधान मोदी कॅनडा दौऱ्यावर होते। मोदींना ट्रम्प यांचा फोन आला आणि भेटीसाठी व्हाईट हाऊसवर बोलावलं, पण मोदींनी ट्रम्प यांना भेटण्याऐवजी भारतात परतण्याचा निर्णय घेतला। भारतात परतल्यानंतर मोदींनी बिहारमधल्या सभेत याची माहिती दिली। साथियों, अभी 2 दिन पहले मैं कनाडा में G7 समिट के लिए वहां था और अमेरिका के राष्ट्रपति ट्रंप ने मुझे फोन किया। उन्होंने कहा कि अब कनाडा तो आए ही हैं, तो वॉशिंगटन होकर के जाइए, साथ में खाना खाएंगे, बातें करेंगे। उन्होंने बड़े आग्रह से निमंत्रण दिया। मैंने अमेरिका के राष्ट्रपति को कहा कि आपका निमंत्रण के लिए धन्यवाद, मुझे तो महाप्रभु की धरती पर जाना बहुत जरूरी है। असीम मुनीर यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा आणि पंतप्रधान मोदींना जेवणाचं निमंत्रण, या दोन्ही घटनांचा तसा थेट संबंध नव्हता। पण आज अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यानंतर चित्र स्पष्ट होत आहे। अमेरिकेने इराणवर आज पहिला वार केला, पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे युद्धाचा भडका जगभर पसरू शकतो आणि म्हणूनच इराणवर हल्ला करण्याआधीच ट्रम्प यांनी युद्धाची रणनीती आखली होती आणि या युद्धनीतीनुसार भारत पाकिस्तान युद्धापासून दूर राहणं गरजेचं होतं। इराण US डॉलरमध्ये आपला ऑइल अँड गॅस ट्रेड करू शकत नाही। ह्यामुळे या सगळ्या GCC कंट्रीजचं, ओमानचं, बहरीनचं, सौदी अरेबियाचं खूप फावतं, कारण की सप्लाय आपोआपच कमी होतो आणि त्या मालाला चांगली बाजारपेठ मिळते, चांगला भाव मिळतो आणि हे सगळं त्यांच्या फायद्याचं आहे। त्यामुळे इराणचं जे चालू आहे आणि इस्रायल त्यांच्यावर जो अटॅक करतोय आणि इराणची हानी होतीये, ही त्यांच्यासाठी अतिशय चांगली आहे। म्हणजे बाहेर बसून गंमत बघणे किंवा बाहेर बसून आपला फायदा होणे, याच्यात त्यांचं सगळ्यात मोठं हित आहे। पण आता मला माहित नाही की इराण प्रत्युत्तर देताना जर का अमेरिकेच्या लष्करी तळांवर जर का त्यांनी हल्ले करायला सुरुवात केली, कारण मला नाही वाटत, आणि ते आपले एक्सपर्ट सांगतील की इराणकडे अशी किती मिसाईल्स आहेत की जाऊन ती एवढा मोठा पल्ला गाठून अमेरिकेतल्या लष्करी तळांवर अमेरिकेत हल्ला करतील। सो त्यांनी जर का इकडे तिकडे करायचा प्रयत्न केला तर फार युद्ध विचित्र होणार आहे। भारतानेही इराण, इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धापासून दूर राहण्याची भूमिका घेतली। या दोन्ही देशांसोबत भारताचे व्यापारी संबंध चांगले आहेत। इस्रायल आपल्याला संरक्षक तंत्रज्ञान पुरवतं, त्या इराणकडून कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी मोठी आर्थिक सूट मिळते। अशा स्थितीत कुणालाही दुखावण्यापेक्षा तटस्थ राहणं अधिक सोयीचं दिसतंय। इराण आणि इस्रायलच्या युद्धाचा परिणाम हा केवळ भारतावर नाही, पूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार आहे। गेल्या 10 दिवसांपासून युद्ध सुरू झालंय। आपण बघितलं की क्रूड ऑइलचे दर जे $70 प्रति बॅरल होते, ते वाढून काल $77, $77.01 प्रति बॅरल असे जवळपास 10% वाढलेले आहेत। भारतासारख्या देशाला की जो खूप मोठ्या प्रमाणावर क्रूड ऑइल आयात करतो, त्या देशावर नक्कीच याचा परिणाम होणार आहे। भारतामध्ये अजून जरी डिझेल किंवा पेट्रोलचे दर वाढले नसले तरी ते वाढण्याची शक्यता आहे। फक्त युद्ध किती दिवस चालेल
आणि हे दर किती दिवस वाढत राहतील याबद्दल आज मी स्वतः साशंक आहे. आपण त्याच्यातही काय आहे की होर्मुझची सामुद्रधुनी जी आहे ती इराणच्या अगदी जवळनं जाते आणि ती सामुद्रधुनी जर बंद झाली तर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होईल. कारण ऑइल आयात करतो ते सगळं त्या सामुद्रधुनीतनं ती जहाजं येतात. त्यामुळे ती सामुद्रधुनी जर बंद झाली तर मात्र आपल्याला आपल्या इकॉनॉमीवर खूप मोठा परिणाम होईल. पंतप्रधान मोदींनी इराणच्या राष्ट्रपतींसोबत फोनवरनं संवाद साधला आणि या संवादाची माहिती त्यांनी एक्स पोस्टमध्ये शेअर केली आहे. मी इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियान यांच्याशी चर्चा केली. दोघांमध्ये सध्याच्या युद्ध परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. मी सैन्य संघर्षाबाबत चिंता व्यक्त केली आणि तणाव कमी करण्यासाठी तात्काळ संवादाचा मार्ग अवलंबण्याचं आवाहन केलं, असं मोदींनी एक्स पोस्टमध्ये सांगितलं. तुर्तास इराण आणि इस्रायल युद्धात भारताची तटस्थ भूमिका आहे, मात्र इस्रायलला भारताकडून झुकतं माप मिळू शकतं. भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान इराणने तटस्थ भूमिका घेतली होती, मात्र इस्रायलने भारताला थेट पाठिंबा देत पाकिस्तानवरील हल्ल्याचं समर्थन केलेलं. त्यामुळे भारतानं इराणप्रमाणेच तटस्थ राहण्याची भूमिका अंमलात आणली आहे आणि तटस्थ भूमिकेमुळे भारताला कोणतंही नुकसान होणार नाहीये. इराणबरोबरचे सगळे संबंध आपण आधीच मर्यादित किंवा कमी केले आहेत. भारताला कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा करणाऱ्या देशांमध्ये रशिया पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर इराक, सौदी अरेबिया, UAE, कतार, कुवेत या आखाती देशांमधनं भारताला कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा होतो. इराणकडनं आपण कच्चं तेल आणि नैसर्गिक वायू देखील विकत घेत नाही. इराणमधील चाबार बंदराचा देखील आपण चांगल्या प्रकारे वापर करत नाही. दुसरीकडे इराणचा शेजारी देश पाकिस्ताननंही या युद्धापासून अंतर राखलंय. पाकिस्तानची परराष्ट्रीय नीती सरकारपेक्षा लष्कराकडनं निश्चित होते. म्हणूनच ट्रम्प यांनी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याऐवजी आसिम मुनीर यांच्याशी संवाद साधला आणि अमेरिकेच्या शब्दाबाहेर जाण्याची हिंमत पाकिस्तान करणार नाही हे निश्चित आहे. Better than most, and they're not happy about anything. It's not that they're bad with Israel. They know them both actually, but they probably, maybe they know Iran better, but they see what's going on, and he agreed with me. Reason I had him here, I wanted to thank him for not going into the war, just ending the war, and I want to thank, as you know, Prime Minister Modi just left, just a little while ago, just left, and we're working a trade deal with India, we're working a trade deal with Pakistan, and they were both here, but I was with Modi a few weeks ago, he was here actually, but now we speak to him, and I'm so happy. There was a deal that two smart people, plus, they have people on their staff too, but two smart people, two very smart people decided not to keep going with that war. That could have been a nuclear war. Those are two nuclear powers, big ones, big nuclear powers, and they decided not. So I was honored to meet him today. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या रागाचा पारा वाढलाय. इराण अमेरिकेवर थेट हल्ला करायला धजावत नाहीये आणि अशातच शेजारी देशांनी मदतीचा हात आखडता घेतल्यामुळे इराणची अडचण चांगलीच वाढली. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.